आळंदीमधील नगर परिषदेच्या शाळेच्या इमारतीचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं। संतांची परंपरा आणि त्यांची शिकवण आपण जपायला हवी असंही वक्तव्य यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। एकोपा राखत सण उत्साहात साजरा करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। आपण सगळ्यांनी एकोप्याने राहावा, कुठेही तणाव येऊन देऊ नका। गणरायाचं अतिशय उत्साही स्वागत झालेलं आहे। बघता बघता 11 दिवस झाल्यानंतर गणरायाला पण निरोप द्यायचा आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। त्याच्यानंतर नवरात्र आहे, दिवाळी आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, ख्रिसमस आहे, असे बरेचसे महत्त्वाचे सण आहेत। आणि यंदा सुदैवाने पाऊसकाळ पण बराच झालेला आहे। त्या सगळ्या गोष्टीचा फायदा माझ्या महाराष्ट्रातल्या, माझ्या पुणे जिल्ह्यातल्या, माझ्या खेड तालुक्यातल्या, माझ्या आळंदी परिसरातल्या सगळ्याच नागरिक बंधू भगिनींना व्हावा।